लोणावळ्याचं पावना लेक तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि पावना लेकवर खूप सारे कॅम्पिंग होतात हेही सगळ्यांना माहिती आहे. पण या सर्व कॅम्पिंगमध्ये सगळ्यात बेस्ट कॅम्पिंग कोण हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो, बरोबर की नाही? म्हणून आज मी तुम्हाला घेऊन आली आहे हकुना मटाटा कॅम्पिंग अँड बोटिंग. हकुना मटाटा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? हकुना मटाटा म्हणजे नो वरीज. आणि खरंच इकडे आल्यावर तुम्हाला कुठचीच वरी करायची गरज नाही आहे, कारण इकडे तुम्हाला सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार आहे. कॅम्पिंगपासून बोटिंगपासून स्टेकेशनसाठी सगळं काही एकाच ठिकाणी. तर त्यासाठी मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी टूर देते, इथे काय काय फॅसिलिटी आहेत त्या पण दाखवते. चला. तर गाईज इथे तुम्हाला 2 टाईप्स मिळतील, एक टेंट आपलं नेहमीप्रमाणे आणि इथे एसीच्या कॉझी रूम्स पण आहेत. आणि ह्या सर्व काही इथे ॲक्टिव्हिटीज होणार आहेत. चेक इन 3 पासून आहे आणि सगळ्या काही ॲक्टिव्हिटीज होतात इकडे. तुम्ही एकदा चेकआउट करू शकता, पॉज करून हवं तर बघा. आणि ह्याचे रेट्स पण इथे दिलेले आहेत, तसं पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच, पण तरी तुम्ही ते चेक करू शकता. तो जसं काही गाईज मी तुम्हाला म्हणाली ह्यांचं 3 वाजता चेक इन असते. सगळे काही कधी कधी लंच करून येत नाही, रस्त्यामध्ये ट्रॅफिक वगैरे असते त्यामुळे. तर त्यासाठी त्या लोकांनी इथे चांगली सोय केली आहे. ह्यांचं 4:30 वाजल्यापासून चहा आणि त्यासोबत मिसळ पाव वगैरे असं काहीतरी असतं खाण्यासाठी. आणि हा पूर्ण डायनिंग एरिया आहे. सध्या पाऊस आहे, पावसाळा सुरू आहे त्यामुळे त्यांनी शेड्स लावलेत, एरवी टाईम ओपन असतं. चला हां ते घेऊ शकतो आपण. हे इथे पाव आहेत आणि इथे मिसळ आणि चहा. सो गाईज आता आपण एंट्री करतो तिकडे आणि तुम्ही एंट्री करताच हा व्ह्यू बघू शकतात पूर्ण लेकचा. ह्या तुम्हाला रूम दिसतात, इथे त्यांच्या रूम्स आहेत, AC रूम्स आहेत. सर्व रूम्स AC आहेत. आणि या साईडला इथे 5-6 रूम्स आहेत. बॅक साईडला 5 रूम आणि एक मोठी रूम आहे लार्ज ग्रुपसाठी. सो इकडे 2 त्यांनी झुले पण दिले आहेत बसण्यासाठी वगैरे. आणि टेंट आहे बघा, टेंट त्यांनी टेंट सिस्टम आहे. तर पावसाळ्यात काही जरा टेंट वगैरे नाही चालत किंवा कधी कधी टेंट जास्त चिखल होतं तर टेंट नसतात, त्यामुळे रूम्स अवेलेबल आहेत, तुम्ही रूम्स भेटू शकता. म्हणून त्यांनी 2 टाईपची अशी आयडिया केली. हे बघा गाईस, इकडनंच म्हणजे ह्यांच्याच इथून बोटिंगचा खूप जास्त वारे आहेत. आणि इकडे तुम्हाला बोटिंगसाठी वगैरे पण लोक येतात, तर ज्यांना बोटिंग करायचं त्यांच्यासाठी वेगळी एंट्री आहे. आणि जिकडे जिथे राहतात, जे स्टेकेशन जे स्टे करतात त्यांच्यासाठी डायरेक्ट एंट्री आहे बोटिंगसाठी. काहीच खूप वाऱ्या तुम्ही बघू शकता, माझा आवाज पण कदाचित येणार नाही. आणि हे बघा आता नवीन पण बुकिंग आली ह्याच्याकडे. आम्ही जो दुपारी आलेले ना, भिंचं चेकिंग आहे त्याप्रमाणे दुपारी आले तो आपण भरपूर भरलेली होती इकडे जागा आणि खूप पॅक असतं. आणि तुम्ही इमॅजिन करा हा टेंट आहे, ओके, आणि टेंट पूर्ण पावसाचं हा लेक. इतका सुंदर व्ह्यू मिळत असेल सकाळी उठल्यावर. आणि अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे मेन अट्रॅक्शन म्हणजे माझ्या मागे तुम्हाला डोंगर सनसेट होतं. म्हणजे तुम्ही विचार करा इथून काय व्ह्यू मिळत असेल. म्हणजे काय जातं तुम्हाला मी टेंट कशा असतात हे बघा. हां हे बघा, इथून हे तुम्ही रात्री अशी बंद करून शकता. आणि आतमध्ये बेड आहे, प्रॉपर बेड आहे आणि ब्लँकेट पिलो वगैरे सगळं काही दिलेलं आहे. आणि जस्ट मी गाईज टेंटमधला जो एक्सपिरियन्स आहे खरंच मस्त असतं, कारण मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे. गाईज त्याला बाहेरून असं डबल लेअरचं लॉक पण आहे, चेन, तुम्ही हे पण करू शकता. सो गाईज इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे आणि त्याचा पण व्ह्यू बघा, पूर्ण पावना लेकचाच व्ह्यू आहे. आता आपण पोहोचलो आहेत त्यांच्या बोटिंग एरियामध्ये आणि आपण इथून पण जाऊ शकता, त्यांनी इथून पण ॲक्सेस दिला आहे, पण आपल्या पाहिजे आपण इथून पण चला. सो गाईज फायनली आपण एंट्री केलेली आहे
आणि व्ह्यू बघा मागे. आणि इथे 3-4 त्यांनी स्टॉल्स टाईप म्हणू शकता तुम्ही बोटिंगचे. तर फर्स्टवाला जो आहे हा ह्या लोकांचा आहे, म्हणजे आपल्या कॅम्पिंग ज्यांचं आहे त्यांचं आहे. आणि इथे बघा तुम्हाला धरण इथे हां इथे धरण पण आहे मागे. आणि तिथून पण लोक येत आहेत आणि इथून पण पूर्ण ॲक्सेस आहे. आणि बेस्ट गोष्ट म्हणजे ना हा लॉन इथे बसून दुपारी खूप लोक इथे बसलेली आणि गप्पा वगैरे मस्त आराम करत होती. आता आम्ही पण तेच करणार आहेत, कारण इकडनं सनसेट माहीत नाही मिळेल की नाही, कारण ढग तर खूप झाल्यात, खूप क्लाउडी आहे, त्यामुळे डाऊट आहे मिळेल की नाही. पण ठीक आहे, आपण थोडं थांबून बघूया. आणि इतके सुंदर हवा आहे तर इतकं छान वाटेल, असं वाटेल फक्त व्ह्यू बघत बसावं. बोटिंग नाही करायची इच्छा असेल ना तरी तुम्ही इकडे फक्त व्ह्यू तरी नक्कीच येतं. गाईज आम्ही फायनली बसल्या तिथे लॉनमध्ये. खूप मस्त वाटतंय. कारण कसं वाटलं तुला? मस्त वाटलं एकदम. आणि आता इकडे पाणी अजून कमी आहे म्हणून पाणी भरलं ना फुल का पावना लेकचा जो व्ह्यू येणार आहे मस्त एकदम. आणि पाऊस तो वाटतोय पडेल, बघूया. बघा इथून पूर्ण असा व्ह्यू येतोय बोटिंगचा वगैरे. आम्ही आता बघतोय, आम्ही जाणार नाही आहेत पण आम्ही एन्जॉय करतोय. आणि इकडे स्पीड बोट पण आहे आणि नॉर्मल बोट पण आहे. स्पीड बोटचे आय थिंक 300 आहेत ना पर पर्सन, आणि हां नॉर्मल बोटचे 250 आहेत. काहीच पाऊस सुरू झालेला आहे आणि सनसेट पण तिकडे होतोय, तुम्ही बघू शकता, पण प्रॉपर दिसणार नाहीये. आणि आता पूर्ण प्रॉपर्टीला पण इथे जी कॅम्प सेट आहे तिकडे पूर्ण लाइटिंग वगैरे लागलेले आहेत आणि इतकं सुंदर दिसतंय. किसी को रिक्वेस्ट हो, अगर आप में किसी गाना हो तो आप गा सकते हैं। नॉनव्हेजसाठी सेटअप आहे घेते आणि ते व्हेज आहे. सकाळी पण हेच होतं मोस्टली. तर हे चिकन ग्रेव्ही आहे आणि हा डाळ टाईप आहे ही. आणि व्हेजमध्ये फक्त पनीरची भाजी आहे, चिकनच्या मध्ये पनीरची भाजी आहे, बाकी तर सगळं सेमच आहे. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केलेला आहे, कारण ॲक्च्युली ना सकाळी खूप लेट उठलेले, तर आधी म्हटलं ब्रेकफास्ट करून घेऊया. आणि भूक पण लागलेली आणि फार काही नव्हतं, फक्त आपलं कांदे पोहे वगैरे आणि चहा कॉफी होती. बट सगळं टेस्ट वगैरे चांगली आहे आणि चांगला एक्सपिरियन्स आला. फक्त बॉनफायर नव्हता, कारण इथे पाऊस होता काल थोडासा, त्यामुळे बॉनफायर नाही करता आला. बट त्यांनी जास्त लोक होती म्हणून त्यांनी लाईव्ह म्युझिकचं पण अरेंजमेंट केली लगेच, तर खूप चांगलं वाटलं. त्याला सगळ्यात जास्त मजा मला त्याला झाली. ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स आहे. तुम्ही एक दिवसासाठी नक्की येऊ शकता. आणि आम्ही जेव्हा इथे आले ना तेव्हा 2-3 शूट्स, कपलचे शूट्स चालू होते, त्यामुळे हे लोकेशन असं आहे ना की इकडे मस्त शूटिंगसाठी पण चांगलं आहे. तर प्री वेडिंग किंवा असं काही तुम्ही इथे येऊन करू शकतात, ते देखील खूप छान आहे. तर बस एवढंच. बाकी तर तुम्ही प्रॉपर्टी बघितलीच आणि ह्याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, नक्की चेकआउट करा आणि विजिट करा. तर व्लॉग आता हा मी इथे सेंड करते. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ते देन बाय अँड टेक केअर.